Question 15. If the tangents drawn from the point -6, 9 to the parabola y square equal to kx are perpendicular to each other, find k. तर इथे आपल्याला फाइंड काय करायचे, k ची व्हॅल्यू इथे आपल्याला फाइंड आउट करायची. आणि टँजेंट ड्रॉन फ्रॉम द पॉइंट, ह्या पॉइंट पासून टँजेंट काढलेले आहेत -6 आणि 9. या पॉइंट पासून पॅराबोलावर टँजेंट काढलेले आहेत. तर आणि दीज टू टँजेंट्स आर परपेंडिक्युलर टू ईच अदर. This is parabola and here S is focus of the parabola, x axis, negative x axis, y axis and negative y axis, and this line is directrix. And equation of this parabola is y square equal to 4ax. तर इथे आपण हे स्टँडर्ड इक्वेशन का घेत आहोत, तर इथे y square equal to kx आहे. तर ह्या दोन्हींचे कंपेअर करण्यासाठी आपण हे इक्वेशन घेत आहोत. नाहीतर अजून एकूण चार इक्वेशन आहेत पॅराबोलाची. y square equal to 4ax, y square equal to -4ax, x square equal to 4by and x square equal to -4by. असे हे चार इक्वेशन आहेत. त्यापैकी आपल्याला इथे हे घेणं सोयीस्कर आहे म्हणून आपण इथे हे इक्वेशन घेतलेले. ह्या दोन्हींची आपल्याला इथे कंपेअर करायची. आता हे जे आपण हा जो काढलेला आहे पॅराबोलाची आकृती, तर ती या y square equal to 4ax याच्यासाठी आहे. इथे d is the directrix and equation of this directrix is ax plus a equal to 0. तर हे सगळे फॉर्म्युले आहेत. x plus a equal to 0 equation of the directrix. d is here directrix and this is vertex origin. o is here origin having coordinate 0 and 0 and s is focus. Focus is fixed point having coordinate a and 0 and equation of this directrix is x plus a equal to 0. तर इथे ह्या -6 आणि 9 ह्या पॉइंट पासून ह्या पॅराबोलावर टँजेंट्स काढलेले आहेत. अँड दीज टू टँजेंट्स आर परपेंडिक्युलर टू ईच अदर. वेन टू टँजेंट्स आर परपेंडिक्युलर ईच अदर देन स्लोप प्रॉडक्ट ऑफ ऑर मल्टिप्लिकेशन ऑफ स्लोप्स ऑफ देअर इक्वल टू -1. जेव्हा दोन टँजेंट्स हे परपेंडिक्युलर आहेत, एकमेकांना लंब आहेत, तेव्हा त्यांच्या आपण स्लोपचा जर गुणाकार केला तर तो -1 येत असतो. तर हा पण एक फॉर्म्युला आहे, हे सूत्र आहे. तसंच m1 into m2 इक्वल टू a अपॉन x1 हे पण एक सूत्र आहे, हा पण एक फॉर्म्युला आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचे. हे सगळे फॉर्म्युले आपल्याला पाठ पाहिजे, तरच आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. इक्वेशन ऑफ द पॅराबोला is y square equal to kx. Comparing this equation with the standard equation of the parabola, that is y square equal to 4ax. Therefore इथे आपण दोन्ही इक्वेशन मांडू. ह्या दोन्हींचा आपल्याला काय करायचंय, कंपेअर करायचंय, तुलना करायची. मग kx इक्वल टू 4ax, x कट होतील, k इक्वल टू 4a इक्वल टू k आपण 4a काढले. त्याचे कोऑर्डिनेट्स काय असणार आहेत, a and 0 मीन्स k अपॉन 4 and 0 हे फोकसचे कोऑर्डिनेट्स आहेत. इथे क्वेश्चन मध्ये आपल्याला दिलेले की टँजेंट्स आर परपेंडिक्युलर ईच अदर, म्हणजे कोणत्याही पॉइंट पासून आपण पॅराबोलावर दोन टँजेंट काढू शकतो. टू टँजेंट्स आपण काढू शकतो कोणत्याही पॉइंट पासून. आता इथे दोन्ही टँजेंट कसे आहेत, परपेंडिक्युलर आहे, म्हणजे प्रॉडक्ट ऑफ द वन. हियर पुट हियर x1 इक्वल टू x coordinate of the point, that is -6 and a equal to k upon 4. And now compare these two. -1 equal to a upon x1. -1 equal to a is k upon 4 divided by x1 is -6. Therefore plus 6 equal to k upon 4 and k equal to 24. 6 into 4 24. तर आपण ह्या पद्धतीने k ची व्हॅल्यू काढलेली. तर हे आपल्याला फॉर्म्युल्यासारखेच इथे वापरायचे. m1 m2 इक्वल टू -1 अँड m1 m2 इक्वल टू a अपॉन x1. x1 काय घ्यायचं आहे, तर ज्या पॉईंट पासून आपण टँजेंट काढतोय त्याचा x कोऑर्डिनेट घ्यायचा आहे, तो -6 घेतला. आणि आपण a ची व्हॅल्यू ह्या दोन इक्वेशनची कंपेअर करून a ची व्हॅल्यू काढली k अपॉन. किंवा दुसऱ्या विचाराने जर अल्टरनेटिव्ह जर मेथड बघितली, तर जेव्हा कोणत्याही पॉईंट पासून जर आपण पॅराबोलाला टँजेंट्स काढले तर तो पॉईंट हा नक्कीच कुठे असणार आहे, डिरेक्ट्रिक्सवर असणार आहे. डिरेक्ट्रिक्सचं जे इक्वेशन आहे तिथे आपण व्हॅल्यू घेऊन सॉल्व्ह करू शकतो.
इफ टू टँजंट्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर देन टँजंट्स ड्रॉन फ्रॉम पॉईंट इज ऑन द डिरेक्ट्रिक्स. जेव्हा टँजंट्स हे परपेंडिक्युलर टू इच अदर असतील, हे टँजंट जेव्हा आपण पॅराबोलावर काढतो आणि ते दोन्ही टँजंट एकमेकांना परपेंडिक्युलर असतील आणि ज्या पॉईंटपासून आपण ते टँजंट्स काढलेले आहेत तर तो पॉईंट नक्की हा कुठे असणार आहे, डिरेक्ट्रिक्सवर असणार आहे. अँड इक्वेशन ऑफ द डिरेक्ट्रिक्स इज x plus a equal to 0 when equation of the parabola is y square equal to 4x. तिथे आपल्याला हे फॉर्म्युला म्हणून परत इथे वापरायचं आहे. Now put here a equal to k upon 4 and x means x coordinate of the point, that is -6. Therefore -6 plus k upon 4 equal to 0 means -24 plus k divided by 4 equal to 0. -24 equal to -k, therefore k equal to 24. तर ह्या पद्धतीने सुद्धा आपण a ची व्हॅल्यू काढू शकतो. x plus a equal to 0 is equation of the directrix when equation of the parabola is y square equal to 4ax. तर इथे हे आपण इक्वेशन वापरलेले, हा फॉर्म्युला हे सूत्र वापरलेले, a ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, x माहिती आहे, त्यावरून आपल्याला इथे k ची व्हॅल्यू काढता येईल.